नमस्कार मैत्रिणींनो, खानदेशचा काळा मसाला मिक्सरमध्ये घरीच कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। कांडपमध्ये तुम्हाला मसाला दळायला जायचं गरजच नाही, तर बघूया। या ठिकाणी रेडीमेड 250 ग्राम खडा मसाल्याचं पाकिट हल्ली बाजारात मिळतं। त्याप्रमाणे आपण ते उघडून त्यातील जे मोठे पदार्थ आहेत ते वेगवेगळे बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ते एक एक असे थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी सुरुवातीला दालचिनी भाजून घेतलेली आहे। अगदी पोह्यांचा 1 चमचा तेल टाकून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। एक एक पदार्थ याप्रमाणे आपण भाजून घेणार आहोत। यात आपल्याला सगळी वेलची आहे, दालचिनी, लवंग, जायफळ, सुंठ, हिंग, बडीशेप, जिरे, शहाजिरे, धणे, मिरे, कर्णफूल, जावेत्री, खसखस, मोठे काळे वेलदोडे, त्रिफळा, हिरवे वेलदोडे, तमालपत्र, नाकेशर, दगडफूल, स्टार फूल याप्रमाणे सगळे पदार्थ त्या आपल्याला 250 ग्रॅमच्या पाकिटमध्ये मिळतात। हा मसाला मी फक्त पाव किलोचा करणार आहे, म्हणजे त्या पाव किलो रेडीमेड पाकिटमध्ये आपल्याला जे साहित्य मिळतं ते आहे 250 ग्रॅम। त्याच प्रमाणामध्ये मी 250 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पाव किलो, 250 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, म्हणजेच पाव किलो, आणि नंतर शेवटी अगदी खसखस ती त्यामध्येच टाकलेली असते, त्यामुळे मिक्सरला तो व्यवस्थित दळला जातो। यानंतर खोबरंसुद्धा मी पाव किलो घेतलेलं आहे, ते आधीच किसून ठेवलेलं होतं, तर त्याला आपल्याला अगदी मंद गॅसवर या रंगाप्रमाणे भाजायचं आहे, त्यामुळे मसाल्याचा रंग छान काळा होतो। जास्त पण काळं करायचं नाही आहे, मिरच्यासुद्धा आपल्याला थोड्याशाच काळ्या करायच्या आहेत, जास्त लालसरसुद्धा ठेवायची नाही आहे। यानंतर त्याला आपण याप्रमाणे थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरला दळून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी मिक्सरला थोडं थोडं करून पुरणाची चाळणी घेतलेली आहे, त्या पुरणाच्या चाळणीने मी तो गाळून घेते आहे। खूप सोप्या पद्धतीने आपला घरीच 1 किलोचा मसाला तयार होतो। हे जे साहित्य मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे ते तेवढं साहित्य घ्यायचं आहे। खोबरं बघा याप्रमाणे भाजल्यानंतर त्याला असं तेल सुटलेलं आहे बघा, घाबरण्याची गरज नाही, त्यामध्ये टाकल्यानंतर तो मसाला अगदी खूप छान त्याचा रंग येतो। फक्त खोबरं अगदी शेवटी भाजायचं आहे आणि त्याला बाजूलाच ठेवायचं आहे, संपूर्ण मसाल्यामध्ये त्याला एकत्र करायचं नाही आहे। त्याला बाजूला ठेवल्यानंतर शेवटी त्याला आपल्याला मिक्सरला दळायचं आहे आणि नंतर या कालवणात त्याला घालायचं आहे आणि त्यांना पुन्हा हाताने मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला पूर्ण मसाला करून घ्यायचा आहे आणि त्याला परत आपल्याला चाळून घ्यायचा आहे। फक्त अर्ध्या तासात आपला हा 1 किलोचा मसाला रेडी होतो आणि खूप छान त्याला बघा रंग आलेला आहे। कांडपला ज्याप्रमाणे तयार होतो मसाला तसाच या ठिकाणी मसाला तयार झालेला आहे, त्याचा सुगंध पण खूपच छान आलेला आहे आणि मिक्सरला केल्यामुळे अजिबात ते वाया जात नाही। बघा, या ठिकाणी मसाल्याचा रंग पण बघा आणि क्वांटिटी पण बघा। फक्त पाव किलोचं पाकिट मी बाजारातनं आणलेलं होतं। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।